वन्य प्राण्यांनी केलेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मिळणार पीक विमा योजनेतून भरपाई, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने 2026च्या खरीप हंगामापासून वन्य प्राण्यांच्या पीक नुकसानीची भरपाई पंतप्रधान पीक विमा योजनेतून देण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे। तसेच पूर आणि अतिवृष्टीमुळे भात पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई पीक विमा योजनेतून दिली जाईल असेही केंद्र सरकारने जाहीर केले आहे। तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून दावे वेळेत निकाली काढली जाणार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। वाढत्या जोखीम स्तराचा विचार करून केंद्रीय कृषी विभागाने पंतप्रधान पीक विम्यातील सुधारणेसाठी एक तज्ज्ञांची समिती गठीत केली होती। या समितीच्या शिफारशीनुसार सुधारित पीक विमा योजना 2026च्या खरीप हंगामापासून लागू करण्यास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंजुरी दिली आहे। केंद्र सरकारने याबद्दल माहिती देताना सांगितले की शेतकऱ्यांना देशभरात हत्ती, रानगवा, नीलगाय, हरिण, माकड अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे। हे प्रकार विशेषतः जंगललगतच्या वन्यजीव मार्गावरील आणि डोंगराळ भागांमध्ये जास्त आढळतात। पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नवीन सुधारित आराखड्यांतर्गत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील पीक नुकसान स्थानिक जोखीम या श्रेणीत 5वा ॲड ऑन कव्हर म्हणून मान्यता देण्यात आली आहे असे स्पष्ट केले आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, परंतु पीक विमा योजनेतून त्यासाठी भरपाई मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन शेतकरी भरपाईपासून वंचित राहतात। त्यामुळे पीक विमा योजनेत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यासाठी भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत होते। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे। भरपाई कशी मिळणार तर मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारे संबंधित वन्य प्राण्यांची यादी जाहीर करतील। तसेच ऐतिहासिक आकडेवारीवर आधारित पीक विमा युनिट किंवा जिल्ह्यांची निवड करतील। शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो 72 तासांत पीक विमा योजनेच्या ॲपवर जिओ टॅगसह अपलोड करणे बंधनकारक आहे। अंमलबजावणी कधीपासून? मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्रालयाने निवेदनात याबद्दल सांगण्यात आले आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत वन्य प्राण्यांच्या नुकसान भरपाईसाठी वैज्ञानिक, पारदर्शक आणि कार्यक्षम मॉडेल तयार करण्यात आले आहे। त्याची अंमलबजावणी 2026च्या खरीप हंगामापासून देशभरात करण्यात येणार आहे। भात पिकांचा समावेश। मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेतून 2018 साली भाताच्या पिकाला पाण्यात वाहून बुडून होणाऱ्या नुकसानीसाठी स्थानिक आपत्तीच्या श्रेणीतून वगळण्यात आले होते। त्यामुळे पूर व अतिवृष्टीच्या तडाख्याने भात पीक उद्ध्वस्त होऊनही पीक विमा योजनेतून भरपाई मिळत नव्हती। परंतु आता मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा भात पिकाला पूर व अतिवृष्टीचा फटका बसल्यास पीक विमा योजनेतून संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। कोणत्या राज्यांना फायदा? तर मित्रांनो, या निर्णयाचा फायदा ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, उत्तराखंड अशा मानवी वन्यजीव संघर्ष जास्ती असलेल्या राज्यांमध्ये होणार आहे। तसेच आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, हिमाचल प्रदेश यांसारख्या हिमालयीन आणि ईशान्य राज्यांनाही फायदा होईल। पूरप्रवण किनारपट्टी भागातील भात शेती करणारे शेतकरी देखील आता या संरक्षणाखाली येतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता या सर्व पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि नक्कीच हा शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय आहे। अपेक्षा करतो मित्रांनो, माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।